ते जे सीओ साहेब आहेत अजय साळवे याच्यावर कुठलंही त्यांचं लक्ष नाही. कुठलंही लक्ष न देता फक्त ते त्या ठिकाणी जागेवर बसून काम करतात. या विभागाचं काम बघणारे मिसाळ साहेब आहेत. मिसाळ साहेब देखील या ठिकाणी कधी पाहणी करण्यासाठी येत नाहीत. त्यांनी या ठिकाणी स्वतः जाहीरपणे स्वतः सांगितलं आणि तिथले जे कर्मचारी कामावर आहेत त्यांनी सांगितलं की महिन्याला 8 दिवसाला टाकी धुतली पाहिजे, पण आम्ही मागील 3 महिन्यापासून ही टाकी धुतलीच नाही. जामखेड शहरातील अनेक नागरी समस्यांसंदर्भात आवाज उठवत असतानाच शहरातील तपनेश्वर भागासह अनेक ठिकाणाहून नगर परिषदेकडून देण्यात येणारे पाणी दूषित असल्याच्या नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्र व पाण्याच्या टाकीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी गेली अनेक दिवसापासून स्वच्छता करण्यात न आल्याने सदर पाण्याच्या टाकीत शेवाळ व दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेने गलतान कारभारात सुधारणा करण्याची मागणी करत जर तातडीने शहराला स्वच्छ पाणी पुरवठा केला नाही तर पुढील काळात जामखेड येथील तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य व नेते शहाजी राळेभात यांनी दिला आहे. काल बुधवार दिनांक 11 मार्च रोजी तपनेश्वर भागात नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या नळाचे पाणी सुटले होते. मात्र नळाद्वारे पिवळसर व दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. ही बाब नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच शहरातील इतर भागातूनही अनेक वेळा नागरिकांनी नळाला दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व नगरसेवक यांनी पाणी पुरवठा होत असलेल्या भुतावळा रोडवरील पाणी पुरवठ्याच्या जलशुद्धीकरण व वितरण केंद्र पाण्याच्या टाकीवर जात पाहणी केली असता हा प्रकार खूप गंभीर असून त्या ठिकाणाहून होणारा पाणी पुरवठा दूषित असल्याचे आढळून आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेंद्र कोठारी, माजी जिल्हा परिषद सदस्य व नेते शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, युवक अध्यक्ष प्रशांत राळेभात, नगरसेवक राजेंद्र गोरे, वसीम सय्यद, माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद, माजिद कुरेशी, संदीप गायकवाड, डॉक्टर कैलास हजारे, सागर सदापडे, प्रवीण उगळे, हरिभाऊ आजबे, सागर भोसले, सचिन शिंदे, दीपक गायतलग, दत्ता दिसले, स्वामी दीक्षित, नगर परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता ज्ञानेश्वर मिसाळ उपस्थित होते. याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शहाजी राळेभात म्हणाले की शहरामध्ये ह्या पाणी पुरवठा या टाकीतून होतोय. आम्ही आज जामखेड शहरामध्ये तपनेश्वर परिसरामध्ये आज पाणी सुटलेलं होतं. तर त्या ठिकाणी तिथल्या ज्या लोकांनी आम्हाला तक्रार केली ते लोकांनी पाणी दाखवलं. अतिशय वाईट पाणी येते, पिण्यास योग्य पाणी नसणारं पाणी येते, एकदम पिवळ्या कलरचं पाणी येतं ते. आणि त्यामुळे आम्ही लोकांची तक्रार आल्यामुळं जामखेड शहरामधील जे नगरसेवक आहेत त्या परिसरामध्ये राजेंद्र गोरे, इस्माईलभाई सय्यद, हजारे डॉक्टर आहेत, प्रशांत काका आहेत, जावेद भाई आहेत, ही आम्ही सर्वजण या ठिकाणी पाणी करण्यासाठी आलो होतो. तर या ठिकाणी पाणी करत असताना आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी टाकीची कुठलीही स्वच्छता नाही. त्या ठिकाणी पूर्ण शेवाळ झालेलं आहे. तिथं ज्या प्रमाणात पावडर टाकली पाहिजे, तुरटी टाकली पाहिजे त्या प्रमाणात टाकली जात नाही आणि त्यामुळे ही अस्वच्छ पाणी जामखेडकरांना प्यायला मिळत आहे. आणि ते जे सीओ साहेब आहेत अजय साळवे याच्यावर कुठलंही त्यांचं लक्ष नाही. कुठलंही लक्ष न देता फक्त ते त्या ठिकाणी जागेवर बसून काम करतात. या विभागाचं काम बघणारे मिसाळ साहेब आहेत. मिसाळ साहेब देखील या ठिकाणी कधी पाहणी करण्यासाठी येत नाहीत. त्यांनी या ठिकाणी स्वतः जाहीरपणे स्वतः सांगितलं आणि तिथले जे कर्मचारी कामावर आहेत त्यांनी सांगितलं की महिन्याला 8 दिवसाला टाकी धुतली पाहिजे, पण आम्ही मागील 3 महिन्यापासून ही टाकी धुतलीच नाही. त्या ठिकाणी पूर्णपणे शेवाळ झालेलं आहे आणि याच्यावर कुणाचंही लक्ष नाही. ते सीओ साहेब इकडे येत नाहीत, यातले कर्मचारी मिसाळ साहेब आहेत ती बघत नाहीत आणि सीओ साहेबांना हे पाणी घरी स्वतःसाठी पिण्यासाठी नेलं पाहिजे, त्यांनी ते पाणी वापरलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं पाणी आपण लोकांना पाजतोय. पूर्णपणे जामखेडकरांवर अन्याय या ठिकाणी सहन करावा लागतोय. त्यांना वाचा फोडलं जात नाही. हे सत्तेत बसलेली त्यांची वरपासून खालपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे पूर्णपणे जनतेचा आवाज दाबण्याचं काम हे या ठिकाणी जामखेड नगर परिषदेच्या माध्यमातून पूर्ण शहरवासियांचा करतायत. त्यामुळे आमचा या ठिकाणी निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि यांनी येणाऱ्या काळात जर याच्यापेक्षा चांगली सुधारणा जर केली नाही तर आम्ही तहसील कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय याच्यासमोर आम्ही उपोषणाला बसू. आज आम्ही 20-25 कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर व्हिजिट दिली असताना पाणी आम्हाला सडलेलं दिसलंय. अतिशय दुर्गंधी आणि वास येतोय. आणि रोजचं जे रेकॉर्ड पाहिजे होतं की सकाळचा TSL या सगळ्या गोष्टी रजिस्टर ते काय आम्हाला मेंटेन दिसत नाही. ही 10,000 लोकसंख्येची पाईपलाईन होती. त्याच्यानंतर मध्ये एकदा काम झालं. आता 50,000 लोकसंख्या झाली. 8-10 दिवसाला रोटेशन येते.
पाणी कंटिन्यू चालू आहे, पण कुठली प्रोसेस न होता फक्त पाणी तलावातून येऊन टाकीतून पुढं गावाला जातं, अशी पद्धतीने हे पाण्याचं प्रमाण. शिवसाहेब याच्यावर लक्ष नाही, खालच्या यंत्रणेचं लक्ष पाहिजे. त्यांनी सक्षमपणे रोजच्या रोज प्यायच्या पाण्याकडे टचमध्ये लक्ष दिलं पाहिजे. ते का आम्हाला काही दिसत नाही. शिवसाहेबांनी याच्यात लक्ष दिलं पाहिजे. ते बेफिकीरपणे वागतात. जामखेड गावाकडं त्यांचं अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे. राजकारण सत्ता येती जाती, पण गावच्या विकासाकरता गावचं लोकांना, आपल्या नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी द्यायला पाहिजे. आज ते पिण्याच्या पाण्याला लायक नाही आहे. शिवसाहेबांनी जर काम करता येत नाही तर स्वतः बदली करून घ्यावा मार्च एंडच्या पहिली, नाही तर त्यांच्याकरता आम्हाला गाव बंद ठेवून उपोषण करावं लागणार आहे. ह्याच्याशिवाय पर्याय नाही. मला आठवतं की ग्रामपंचायत असताना ग्रामसेवक म्हणून दिघे साहेब होते. पहाटे 5 वाजता उठून गावाला राऊंड मारायचे, टाकीवर यायचे, बघायचे, डोळ्यात तेल घालून काम करत होते. असे कर्मचारी, असे अधिकारी आपल्या नगरपालिकेला पाहिजे. एवढीच माझी विनंती. जर 8 दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही नगरपालिकेपुढं उपोषणाला सर्व कार्यकर्ते बसणार आहोत. पाणी पुरवठा गेल्या काही दिवसापासून अत्यंत दूषित आहे. या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा होणे गरजेचे. 50,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं शहर, 90% लोक नगरपालिकेचंच पाणी पितात आणि नगरपालिका त्या पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष करते, जनतेच्या आरोग्याशी खेळते. जनतेचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि पाणी पुरवठा तात्काळ स्वच्छ आणि ताकदीने व्हावा, हेच पाहण्यासाठी आम्ही आज या पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी आलेलो आहोत. मी निसार ज्ञानेश्वर, पाणी पुरवठा अभियंता, जामखेड नगर परिषद. आमचा एक फिल्टरचा जो कर्मचारी वर्ग आहेत, आपल्याकडं ग्रामपंचायत काळातली योजना असल्यामुळं आपल्याकडं टेक्निकली जे अधिकृत पदे पाहिजेत ती पदे नसल्यामुळं आपण ग्रामपंचायत काळापासून जे कामकाज जसे चालते त्याच्यामध्ये थोड्याफार सुधारणा करत करत जामखेड शहरासाठी स्वच्छ पाणी देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. यांनी दिलेल्या ज्या सूचना वगैरे आहेत तर त्या सूचनेच्या बाबत वरिष्ठांशी चर्चा करून याच्याबाबत सकारात्मक जो निर्णय घेणे आवश्यक आहे ते मी वरिष्ठांना कळवेल.